नमस्कार, मी प्रसादानंद मोये एक पात्री अभिनय सादर करत आहे. त्याचं महान व्यक्तिमत्व लोकमान्य टिळक. धन्यवाद. धन्यवाद. ज्याला देश प्रेम नाही असा माणूस होऊ शकत नाही. हिरवा प्रेमी स्वतःची प्रगती करू शकत नाही असे आमचे म्हणणे नाही. देशासोबत त्यांनी स्वतःची प्रगती सोबत देशाचाही विचार केला पाहिजे. हिरवा प्रेमी हिरवे सशक्त व्हावे लागेल देशासाठी. पण ते कसे होणार? शाळा कॉलेज काढून राजकीय शिक्षण द्यावे लागेल. पुण्यात लोकमान्य टिळक शिकवताना शिक्षण अधिकारी आहेत, ते ललेंडर आहे. हो, ललेंडर आहे. हा माझा वर्ग आहे. आय एम नॉट इन अलाउडेड. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला तेव्हा लोकांनी त्यांना खूप नावं ठेवली. रस्त्यावरील देवाला रस्त्यावरील शिक्षा केल्यासारखे, देवाऱ्यातील देवाला शिक्षा केल्यासारखे रस्त्यावर आणून उभे केले. देवकार्य म्हणजे देशकार्य हे इंग्रज लोक आपली कितीतरी तुकडे करण्याच्या विचारात आहेत. आपण जे पुढे जाऊ तितकेच आपण गुलाम बनू. आपण एवढे मूर्ख आहोत का? अफजल खानाने काय कमी अत्याचार केले होते? स्त्रियांवरती खूप अत्याचार केले होते. देवदेवतांची विडंबना केली होती. शिवाजी महाराजांनी शंड न म्हणता अफजल खानाचा वध केला. 1857 काळ का गळून पडला? राणी लक्ष्मीबाई आणि तात्या टोपे यांचे बलिदान का वाया गेले? कारण एकत्रपणे आपण कधी लढलोच नाही. खूप झाले विचार, खूप झाले योजना. आता गडाचे दोर कापलेच पाहिजे. हातात तलवार घ्या, नाहीतर तसे असेल तर मारा, नाहीतर मारा. मी टिळक, मोहनदास करमचंद गांधी, मैं असह्य से मार्ग से मैं लड़ रहा हूं. असह्य से स्वराज्य प्राप्त किया जा सकता है. टिळक, मैं 25 सालों से मैं लड़ रहा हूं. अगर स्वराज्य के लिए खून नहीं बहाया तो मिले हुए स्वराज्य की कीमत नहीं रहेगी. कुठला तो इंग्लंड देश आपण त्याच्यावरती थुंकलो तरी तो वाहून जाईल. कितीतरी संकटे आली आणि हा जरी कोसळलं त्याच्यावर मी पाय ठेवून उभा राहील. आता एकच ध्येय, स्वराज्य स्वराज्य स्वराज्य. स्वराज्य मिळाल्याशिवाय मी शांत बसणार नाही. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो